निमित्त या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कृषी या सर्वच क्षेत्रामधल्या सर्व मान्यवरांचं मी बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। कार्यक्रमाला पुढे जाण्यापूर्वी मी सर्वांना विनंती करतो की आपणाला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची आहे। ते म्हणजे काही दिवसापूर्वी नुकतीच काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्यामध्ये अनेक आपले नागरिक मृत्युमुखी पडले। त्या नागरिकांना त्याचबरोबर या बहुजन संघर्ष प्रतिष्ठानचा जो बॅकबोन होता, जो कणा होता, तो म्हणजे कैलासवासी दीपकजी तोरडमल आणि वालेकरवाडी मधले प्रगतशील शेतकरी शिवरामजी वालेकर या तिघांना, या दोघांना आणि या काश्मीर हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण सर्वांनी 2 मिनिटं जागेवरती उभे राहायचंय। त्यांना श्रद्धांजली अर्पण करून मगच आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। ओम शांती। आजच्या या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष, सन्माननीय पिंपरी विधानसभेचे आमदार आदरणीय अण्णासाहेब बनसोडे यांचं मी बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। गेली 1.5-2 तासामध्ये अनेकांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे। त्यामध्ये आमदार सन्माननीय अमितजी बोरके, उमाताई खापरे, त्याचबरोबर नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सन्माननीय सदाशिव खाडे, त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे। त्या सर्वांचं मी शब्दरूपी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि बहुजन संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मनोजजी तोरडमल यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक आणि स्वागत करावं। जोरात माझ्या बरोबर बोलायचंय। जय भीम। आवाज लयच लहान आहे, एवढा मोठा कार्यक्रम, एवढा मोठा उत्साह आहे, एकदम जोरात जय भीम। ये होईना बात। बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीनं सालाबाद प्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, या महाराष्ट्र राज्याचे नामदार आणि माझे मार्गदर्शक, 2002 पासून मी ज्यांच्याबरोबर काम करतो ते माझे मार्गदर्शक सन्माननीय नामदार अण्णा बनसोडे साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले युवा मोर्चाचे अध्यक्ष सन्मानमूर्ती, ज्यांना बहुजन सन्मानाने आपण पुरस्कार, बहुजन मित्र पुरस्काराने सन्मानित करणार आहोत, ते सन्माननीय अनुपजी मोरे, तसेच माजी सत्तारूढ पक्ष नेते आमचे मार्गदर्शक सन्माननीय शामभाऊ वालेकर, उपमहापौर सचिनजी चिंचवडे, सत्तारूढ पक्ष नेते सन्माननीय नामदेवराव ढाके साहेब, आमचे संघाचे प्रमुख पेंडसे साहेब, श्रीधरजी वालेकर, पल्लवताई मारकट, मोनाताई कुलकर्णी, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र सन्माननीय बाबासाहेब त्रिभुवन, अभिषेकजी बारणे, सन्माननीय अब्दुलभाई, मधुकरजी बच्चे, शेखरजी चिंचवडे, आदिजी नवले, माळेकर साहेब, सन्माननीय बारणे साहेब उपस्थित, सन्माननीय श्रीधर वालेकर साहेब उपस्थित, बंधू आणि भगिनींनो, कोणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। खरं पाहता हे 13वं वर्ष आहे आणि या 13व्या वर्षी देखील पहिल्या वर्षी जो उत्साह होता तोच आज उत्साह आहे। हा माझ्या समाज बांधवाच्या खऱ्या अर्थानं मला मिळालेली एक पावती आहे। साहेब, आम्ही निस्वार्थी भावनेने या ठिकाणी कार्यक्रम करतो। बहुजन प्रतिष्ठान म्हणजे केवळ एका जाती धर्माचे कार्यकर्ते या ठिकाणी नाही आहेत। बहुजन संघर्ष प्रतिष्ठानमध्ये सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते आहेत आणि 2013 मध्ये आम्ही हा उत्सव उपक्रम चालू केला। आज त्याला 13 वर्ष झालेले आहे। आनंदानं सांगावंसं वाटतं की या ठिकाणी जातीचा नामोल्लेख करणं चुकीचं आहे, पण आमचे खजिनदार चर्मकार समाजाचे आहेत, माळी, कोळी, तेली, मराठा सगळ्या जातीची लोक, मातंग समाजाचा अध्यक्ष, हे तुम्हाला महाराष्ट्रात कुठं बघायला मिळणार नाही। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही समाज बांधव, माझे सर्व पदाधिकारी, माझे सर्व कार्यकर्ते
ते कॉन्ट्रीब्युशन काढतो. आम्ही ठराविक लोकांकडूनच कॉन्ट्रीब्युशन काढून समाज बांधवाकडून ही वर्गणी आजपर्यंत साजरी करतो. हे आम्ही तुम्हाला अभिमानानं सांगू इच्छितो. कारण हे काम करत असताना 2019 मध्ये बौद्ध विहाराची निर्मिती झाली. आम्ही 15 गुंठ्यात बौद्ध विहार बांधलं साहेब आणि ते बौद्ध विहार आज त्याचं पावित्र्य सकाळ संध्याकाळ वंदना केली जाते. आमचे पालखी गुरुजी त्याचं पावित्र्य राखतात. अशा पद्धतीने ही वाटचाल आहे. आज 13 वर्ष होत असताना देखील आम्ही सुखादुखात एवढे इन्व्हॉल्व्ह झाले, कुटुंबासारखं वागतो. आज जे सन्मान मूर्ती आहेत सन्माननीय अनुपजी मोरे आणि शांभाऊ वाल्लेकर यांचा पुरस्कार द्यायला मला फार आनंद वाटतो. आणि आपण नामदार झालात, आपण पहिल्या वेळेस या कार्यक्रमाला आलात, ह्याचा देखील फार अभिमान वाटतो. कारण अनुपजींनी थोड्या कार्यकाळात माथाडी कामगार महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये खूप कष्टकरी कामगारांना न्याय देण्याचं काम केलं आणि थोड्या अवधीत नावलौकिक केलं. आज महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष म्हणून ते नावलौकिक आहेत आणि सारखं टीव्हीवर देखील गाजतात. हे आम्हाला अभिमानास्पद आहे. तसेच आमचे शांभाऊ वाल्लेकर गोरगरिबांचे नेते आहेत. त्यांनी एकदम म्हणजे गाववाले वाल्लेकर असे कधी वागलेच नाहीत. ते आमचे कोणतरी जवळचे आहेत असा आम्हाला आज पण भास होतो. अशा पद्धतीने आम्ही या वर्षी 2 एक सन्मान मूर्ती आणि एक बहुजन मित्र पुरस्कारार्थी आम्ही नावं निवडली. ते त्याच्यासाठी आणि त्यांनी स्वीकारलं त्यासाठी मी त्यांचं मनापासून आभार मानतो. खरंच आता तेजस्विनी कदम दिसत नाहीत, गेलं का? अच्छा, त्यांचं देखील स्वागत. आणि मी प्रस्तावित करत असताना एकच सांगेन की विहाराची आम्हाला निर्मिती करायची साहेब, नामदार साहेब. 15 गुंठ्याचा प्लॉट आहे. आम्हाला असं वाटतं आमचं शंकरभाऊ पण पहिल्या ज्यातच ते जे निधी येईल त्या पहिल्या निधीत विहाराची निर्मिती करतील. आपण देखील आता आम्ही कधी आपल्याकडे काही मागितलं नाही, पण आमच्यावरती आशीर्वाद असावा आपला एवढंच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लवजी, जय रोहिदास. छत्रपती शिवरायांची हिंदवी स्वराज्याची स्थापना अनेक जाती धर्मातील लोकांना घेऊन केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाचा आधार घेऊन सर्वच जाती धर्मातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन आपण बहुजन संघर्ष प्रतिष्ठानची स्थापना करून त्याच्या माध्यमातून गेली 13 वर्ष निस्वार्थ भावनेने जी या ठिकाणी आपण समाजामध्ये महापुरुषांची विचाराची प्रेरणा इतरांनी घ्यावी, प्रबोधन व्हावं याच उद्देशानं जे आपण हे कार्य सुरू केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण आपल्या प्रास्ताविकामध्ये नामोल्लेख करत असताना विहारासाठी सुद्धा आपण लवकरच 15 गुंठ्यामध्ये एक सुंदर असं विहार उभारणीचं तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्नही पूर्णत्वाकडे निश्चितपणे नामदार साहेबांच्या आशीर्वादाने जाईल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. खरं तर आपल्या पिंपरी चिंचवड शहराचं भूषण आहे. महाराष्ट्र विधानसभेवरती ज्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली या पिंपरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब बनसोडे. खरं तर त्यांच्या नावावरती अनेक विक्रम आहेत. पहिला विक्रम जो आहे मला मुद्दामून सांगावं असं वाटतं की अण्णांचं जीवनपट जर आपण पाहिला तर सर्वसामान्य कुटुंबातनं एक गरीब घरामधून आलेली व्यक्ती आज एवढ्या उच्च पदावरती जाते हे केवळ आणि केवळ संविधानामुळे मिळालेले हे स्थान आहे. त्यामुळे आम्हाला अभिमान आहे अण्णा तुमचा की तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलात. पण तुमच्या नावावरती वेगळा विक्रम आहे, कदाचित अनेकांना माहीत नसावा. 3 वेळेस 3 वेगवेगळ्या प्रभागामधून अण्णा निवडून आलेले. ती किमया आजपर्यंत कोणालाही साधता आलेली नाही. ते केवळ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक न राहता स्थायी समितीचे अध्यक्ष सुद्धा होते आणि त्यानंतरचा त्यांचा प्रवास हा आमदार आणि आज महाराष्ट्र विधानसभेचा उपाध्यक्ष. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अण्णांसाठी. मी बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की या बहुगुणी आणि विविध उपक्रम प्राप्त असणाऱ्या अण्णांचा सन्मान करावा. अध्यक्ष उपाध्यक्षांना विनंती आपण मंचावरती यायचंय. सचिव या पदाधिकाऱ्यांना विनंती आपण सन्माननीय अण्णासाहेब बनसोडे
यांचा सन्मान करण्याकरता आपण मंचावरती यायचं. सन्मानाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर निश्चित आपल्याला अभिमान वाटेल. ज्याने शिक्षणाची ज्योत पेटवली ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची पगडी, सन्मान चिन्ह आणि उपकरण देऊन या ठिकाणी सन्माननीय अण्णासाहेब यांचा बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथे सन्मान होतोय. ही विचाराची पगडी आहे. हा समतेचा विचार, हा सर्व जाती धर्माला एकत्रित करणारा हा समतेचा विचार या पगडीच्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत जाऊन पोहोचतोय. हा खऱ्या अर्थानं बहुजन संघर्ष प्रतिष्ठान अर्थात न्याय हक्कासाठी समर्पित असणारी ही जी चळवळ आहे ती चळवळ या माध्यमातून आपल्याला लक्षात येते की या ठिकाणी असणारं सत्काराचं स्वरूप हे सुद्धा वेगळं आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची पगडी, उपकरण आणि खरं तर एक पुस्तक अनेकांना ज्ञान देतं आणि त्यामधनं खऱ्या अर्थाने या भावी भारताचा भावी नागरिक घडतो ते पुस्तक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी अण्णासाहेबांना सन्मानित केलं जातं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकमेव गोष्ट अशी राहिलेली आहे की त्याला जीएसटी नाही, ते म्हणजे टाळ्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे यांच्यासाठी नाही, तुमच्यासाठी सुद्धा आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा आपण टाळ्या वाजवतो तेव्हा आपल्या शरीरातला जो रक्तप्रवाह आहे तो रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. वालेकरवाडीचं भूषण ज्यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतनं अनेक योजना या वालेकरवाडीला आणल्या गेल्या ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी सत्तारूढ पक्ष नेते सन्माननीय शामराव वालेकर यांना बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीनं विशेष सन्मान करण्यात येतोय. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णासाहेब बनसोडे यांना मी विनंती करतो की आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी सत्तारूढ पक्ष नेते आणि वालेकरवाडीचं भूषण सन्माननीय शामरावजी वालेकर यांचा यथोचित सन्मान करावा. सत्तर मूर्तीचं मनपूर्वक अभिनंदन, मान्यवरांचे आभार आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त बहुजन मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ते युवा मोर्चा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष अनंतदादा मोरे यांना सन्मानित करण्यापूर्वी त्यांना जे मानपत्र दिलं जाणार आहे त्या मानपत्राचं मी वाचन करतो. मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानबंद व्हावं. सन्माननीय श्री अडूप शैलजा अविनाश मोरे बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आपणास मानाचा बहुजन मित्र पुरस्कार 2000 वारसा लाभलेल्या कुटुंबात वडील अविनाश आणि माता शैलजा यांच्या पुढे आपला जन्म झाला. सौ शैलजा अविनाश मोरे
उपमहापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा घेतला आहे. आईच्या पावलावर पाऊल ठेवून सर्व समाजातील लोकांना बरोबर घेत आध्यात्मिक प्रबोधनात्मक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करून या देशातील संस्कृती व परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करीत आहात. एक उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत नेतृत्व माथाडी महामंडळाच्या माध्यमातून कष्टकरी कामगारांना राज्यात न्याय देण्याचे काम आपण केले आहे. तसेच युवकांचे आधारस्तंभ यशस्वी उद्योजक म्हणून आपण जनसामान्यांच्या मनात आदरांचे स्थान निर्माण केले आहे. आपल्या कुशल आणि दूरदर्शी नेतृत्वाची दखल घेत भारतीय जनता पार्टीने आपल्यावर महाराष्ट्र युवा मोर्चा प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. आपल्या विकास वाटतो. नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व या बळावर आपण अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. आपले कार्य अतुलनीय आहे. आपण एक आदर्श नेतृत्व आहात. तरुणांचे प्रेरणास्थान आहात. आपल्या कार्याची दखल घेऊन बहुजन प्रतिष्ठानच्या वतीने आपणास बहुजन मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा. आपलेच मनोज तोरडमल संस्थापक अध्यक्ष, शेषराव लोमटे उपाध्यक्ष, सागर आठवले सचिव, दादा गणगे खजिनदार, श्रीकांत वाघमारे कार्याध्यक्ष, बहुजन संघर्ष प्रतिष्ठान. उपरणे पुस्तक देऊन त्यांना सन्मानित करावं. मानपत्र आदरणीय अण्णासाहेबांच्या हस्ते होतोय. याच कार्यक्रमासाठी भाजपा माजी उपाध्यक्ष सन्माननीय शेखर अण्णा चिंचवडे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते आबाजी सोनवणे, भाजपा जिल्हा कार्यवाहक, राष्ट्रीय सहयोग संघाचे जिल्हा कार्यवाहक सन्माननीय पंचसाहेबांचे या ठिकाणी स्वागत आहे. आदरणीय अनुदानांना मी विनंती करतो की आपण आपल्या सत्काराला उत्तर द्यावं. आदरणीय अनुदान यांच्या कार्यक्रमाला आज उपस्थित आपल्या व्यासपीठावर आपले आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष, आमचे सगळ्यांचे नेते अण्णा बनसोडे, आमच्या नामदेव काका आणि आजचे प्रमुख उपस्थिती शामराव वाल्लेकर काका आणि पूर्ण आदरणीय व्यासपीठ. म्हणून दादा, तुम्ही आज हा कार्यक्रम घेतला आणि आपण आमच्या सगळ्यांचा सन्मान केला, याबद्दल सर्वप्रथम आम्ही तुमचे आभार मानतो. म्हणून दादा, मी तुम्हाला एकच सांगेल की मला भाषण कमी देता येतं, पण तुम्ही बहुजन संघर्ष समितीतनं जे काही आज कार्यक्रम करताय आणि समाजासाठी ज्या पद्धतीने तुम्ही लोकांची सेवा करताय, या सेवामध्ये आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. प्रत्येक वेळी अर्ध्या रात्री तुम्ही आम्हाला सांगितलं, म्हणून आम्ही तुमच्याबरोबर राहू आणि बहुजन समितीसाठी जे काही काम करायला लागेल ते आम्ही नक्की करू. एवढं बोलून थांबतो. जय शिवराय, जय भीम. खरं तर आपण आपल्याला हे माहितच विनंती करतो की आपण आम्हाला संबोधित करावं. आज या ठिकाणी बहुजन संघर्ष समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी होत असताना या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे ते माझे सहकारी अनुप मोरे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, आमचे जुने मार्गदर्शक श्याम वाल्लेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले
सर्वच मान्यवर सर्वांची जर नावं घ्यायची म्हणली तर त्यातली 1-2 नावं राहणार आणि परत नाराजी होणार. त्याकरता व्यासपीठावर असलेले सर्व पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व क्षेत्रात काम करणारे सर्व माझे सहकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माझे सर्व नगरसेवक आणि खऱ्या अर्थाने हा जो कार्यक्रम ज्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते माझे सहकारी मनोज तोरडमल आणि खंडू कटारे, बरोबर ना. या सर्वांना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो. खरं तर मगाशी मनोजने मला सांगितलं की 2002 पासून श्यामराव माझ्या विजयनगर झोपडपट्टीमध्ये मी ज्यावेळी 2002ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आपण दुसरी निवडणूक लढवत होतो त्यावेळेस मनोजची माझी मैत्री झाली होती. वास्तविक बघितलं तर मनोज काम करत असताना आज व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेली अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. त्यांच्या हातून समाजाची सेवा घडत आहे. विविध क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रात काम केलेल्या सर्व मान्यवरांनी आज पिंपरी चिंचवडच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने एक पाऊल टाकलेलं आहे. मनोज तोरडमल आणि त्यांचे सर्व सहकारी गेली अनेक वर्षापासून मला वाटतं ही 13वी जयंती तुमच्या मार्फत या ठिकाणी साजरी केली जाते आणि चिंचवड या ठिकाणी विजयनगर या ठिकाणी राहत असताना त्यांनी आता सध्या वाल्लेकरवाडी या ठिकाणी तो राहत असलेला पण शेवटी त्याच्या अंगी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची जिद्द त्या निर्माण झालेली असतानाच आज आपल्या मार्फत समाजाच्या वतीने जे जे काही कार्य करायचे असेल ते कार्य त्याच्या वतीने केले जातं आणि पुढीलही काळात मनोज तुला जे काय सहकार्य लागेल आमच्या सर्वांच्या वतीने सहकार्य दिले जाईल. आज हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम अनेक गेल्या वर्षापासून या ठिकाणी आणि ह्याच चौकामध्ये साजरा केला जात असतो. याचाही मला आनंद आणि सार्थ अभिमान आहे. खरं तर मनोज आज व्यासपीठावर बसलेले सर्वजण तू ज्यावेळेस आम्हाला मदतीची हाक मारशील त्यावेळेस आम्ही तुला नक्कीच एक आपल्या भागातील आमदार या नात्याने आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहू. आणि मगाशी तू सांगत असताना एक महत्वाची सूचना या ठिकाणी केलेली विनंती केलेली की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी 15 गुंठ्याची जागा घेऊन तू त्या ठिकाणी बुद्ध विहारची स्थापना किंवा बुद्ध विहारचं बांधकाम करणार आहे. त्यासाठी माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने तुला सहकार्य केले जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो. आज आपण या ठिकाणी माझा सत्कार केला त्याबद्दल बहुजन संघर्ष प्रतिष्ठान आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवादांना आपण आपल्या मुलाखतामधून बहुजन संघर्ष प्रतिष्ठानाला निश्चितपणे मदत केली जाईल हे आपण उल्लेख केला. आताच रावेतनगरीचे नगरसेवक सन्माननीय मोरेश्वर मुंडे यांनी आजच्या या 134व्या जयंतीनिमित्त बहुजन संघर्ष प्रतिष्ठानला शुभेच्छा दिलेल्या आहेत. ते काही कारणास्तव बाहेर असल्यामुळे त्यांना इथे येणं जमलं नाहीये परंतु त्यांच्या शुभेच्छा मात्र त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. धन्यवाद. आम्हाला मार्गदर्शन केलं. आपल्या व्यस्त वेळेतनं आपण आलात त्याबद्दल मी बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने तुम्हा सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यानंतर लगेच आपला जो कार्यक्रम आहे तो म्हणजे चंदन कांबळे गुरुजींचा भीमगीतांच्या भव्य कार्यक्रमाला पुनश्च एकदा आपण सुरुवात करतोय.